माणसाला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी चांगलाच हिसका दाखवलाय। दुबेंना संसद भवनात अचानक गाठून त्यांनी घेराव घातलाय आणि वादग्रस्त वक्तव्याचा जाब महिला खासदारांनी विचारला। जय महाराष्ट्राच्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणावून गेली आणि दुबे यांना त्या ठिकाणावरून चक्क काढता पाय घ्यावा लागला। तर संसद भवनामध्ये मराठीचा बाणा दुमदुमलेला आपल्याला बघायला मिळाला। मराठी माणसाला डिवचणारे भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी चांगलाच हिसका दाखवला। दुबेंना संसद भवनामध्ये अचानक गाठून त्यांनी घेराव घातला आणि वादग्रस्त वक्तव्याचा जाब त्या महिला खासदारांनी विचारलेला आहे। दरम्यान जाब विचारताच दुबेंनी तिकडनं काढता पाय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आम्हाला निशिकांत दुबेला आम्ही शोधत गेलो, ते आम्हाला भेटले। जस्ट पुढे गेल्यानंतर बाहेर आल्यानंतर लॉबीमध्ये आम्ही त्यांना प्रश्न विचारला की सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेषपूर्ण बोलू कसं शकता। दुसरं तुम्ही पटक के मारेगे म्हणताय, आम्ही समोर तुमच्या उभे आहेत, कोणाला पटक के तुम्ही मारणार दाखवा तरी आम्हाला। आणि दुसरं आम्ही त्यांना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही महाराष्ट्राबद्दल हे बेताल वक्तव्य करण्याचं बंद करा आणि जय महाराष्ट्र बोला, तुम्ही माफी मागा। हो, मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले। मी पाय काढता घेतला। जय महाराष्ट्र म्हटलं का? हो म्हटलं, जय महाराष्ट्र निघून गेले। पटक के मारेंगे आदरणीय राजसाहेबांच्या बाबतीत असतील किंवा मराठी भाषेच्या बाबतीत कोणी जर चुकीचं बोलत असेल तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही। आपण पाहिलं की महाराष्ट्र अनेक कर्तृत्ववान महान विभूत्या या महाराष्ट्रात घडल्या आणि हे सगळं झाल्यानंतर कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे। आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे, मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।